नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत साबुदाणे आप्पेची रेसिपी। त्यासाठी लागणारे पहिले साहित्य बघून घेऊया। इथे मी साबुदाणे घेतले आहेत पाव किलो। हे 4 तास भिजवून ठेवले होते मी। त्यानंतर 4 बटाटे, शेंगदाणे खरपूस भाजून 1 वाटी, 1 लिंबाचा रस, 7-8 मिरच्या कुटून घेतल्या आहेत, 1 चवीनुसार मीठ, साखर आणि जिरे। आता आपण बघणार आहोत रेसिपी। त्यासाठी आपण पहिले हे भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत बाउलमध्ये एका। त्यानंतर आपण हे जे बटाटे आहेत ते छान असे कुस्करून घेऊया। बटाटे आपण छान कुस्करून घेतले। आता हेला आपण मिक्स करून घेऊ पहिले। इथे मी बटाटे मिक्स करून घेतले। आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर जिरं, साखर आणि मिरच्या कुटलेल्या। तर हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करू। मी आता थोडं चवीनुसार मीठ टाकते। हे सेंधव मीठ इथे घेतलंय, ते जास्त नाही टाकायचं, खारटपणा असतो त्याला ऑलरेडी, त्यामुळे मी ते जास्त नाही टाकत। आता मी इथे लिंबाचा रस काढून ठेवला होता एका, तो टाकते। पुन्हा मी हे सगळं मिक्स करते चांगलं। आता हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण इथे ना पहिले बघून घेऊया बाइंड होत आहे का छान। इथे आता छान असं बाइंड झालेलं आहे, हे बघा। असं छान जर गोळा तयार झाला तर समजायचं यामध्ये आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित छान झालेलं आहे। मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे साबुदाण्याचे आप्पे बनवूया। लिंबाच्या आकारा एवढे साधारण गोळा घ्यायचा आपल्याला, हे बघा। आणि असे हे गोळेच करायचे, वेगळं काही त्याच्यात नाही करायचं, फक्त गोळे करायचे छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे, हे बघा। हे असे गोळे छान करायचे। आता हे आपण असे आप्यांचे गोळे करून घेतले आहेत छोटे छोटे। आता आपण हे भाजून घेऊया। गॅसवर आपण आता आप्पे पात्र ठेवलंय, छान हे गरम झालेलं आहे। आता आपण पहिले तेल सोडून घेऊया त्याच्यामध्ये। तेल छान गरम झाले। आता आपण त्याच्यामध्ये हे जे गोळे केले होते ते आपण टाकणार आहोत। आता आपण याला 5 मिनिटाकरता झाकून ठेवूया। हे छान असे खरपूस भाजले एका साईडने। तर आपण यांना पलटी करून घेऊया, दुसऱ्या साईडने भाजून घेऊया। आता आपण हे असे छान पलटी करून घेतलेले आहे। आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। हे आप्पे भाजताना मध्यम आचेवर भाजायचे, जेणेकरून छान आतमध्ये पण भाजले जाते, नाहीतर मग ते कच्चे राहतात। असे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजलेत। आता हे आपण यांना काढून घेऊया। आता बाकीचे जे आहेत ते असेच आपण खरपूस भाजून घेऊ
आणि सर्व करू. दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजलेत. आता हे आपण यांना काढून घेऊया. आता आपण साबुदाणे वडेसाठी लागणारी चटणी बघणार आहोत उपवासाची. त्यासाठी आपण पहिले साहित्य बघून घेऊ. इथे आपण घेतलेला आहे खवलेला नारळ, 1 ओला नारळ, 1 वाटी, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे दही, 1 चमचा साखर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार आणि थोडं जिरं. चटणीसाठी आपण पहिले खोबरं मिक्सर जारमध्ये एका काढून घेऊया. त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे, थोडं जिरं, मिरच्या, मीठ चवीनुसार, त्यानंतर साखर, 2 चमचे दही. आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत वाटताना चटणी. आता ही आपण जरा वाटून घेऊया. अशा प्रकारे आपली छान चटणी रेडी झालेली आहे.